नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जी भरती आलेली आहे त्या भरतीचा आपण थोडी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये दोन प्रकारची पदं भरली जाणार आहेत. एक पुरवठा निरीक्षक ग्रुप सी चं पद आहे आणि उच्चस्तर लिपिक ग्रुप सी चं पद आहे. लक्षात ठेवा, पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे ते वेतन श्रेणीच्या S10 मध्ये येतं. म्हणजे तुम्ही लागल्यानंतर पहिलं पेमेंट हे तुम्हाला 29,200 प्लस याच्या 45% महागाई भत्ता आणि याच्या तुम्ही ज्या सिटीमध्ये राहताय, जिथं तुमची पोस्टिंग झालेली असेल, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी झाले असेल तर 9% तिथला HRA, म्हणजे तुम्ही जिथं राहताय तिथे HRA, कुठं 9% आहे, कुठं 18% किंवा कुठं 27%, म्हणजे त्या सिटीनुसार तो ठरवण्यात आलेला आहे. मग ह्याच्या तुम्ही धरू शकता 29,200चं प्लस 14,000 रुपये महागाई भत्ता आणि त्याच्यानंतर HRA आपण 10% घेऊया 3,000 रुपये. फक्त लोएस्ट पेमेंट आपण याचा विचार करणार आहोत. म्हणजे तुम्हाला मिळेल बघा, हे 17,000 याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि टोटल होईल तुमचं 17,000 याच्यामध्ये ऍड झाले तर 002 9,716 आणि 1 4, म्हणजे मिनिमम तुम्हाला 45,000 रुपये पेमेंट हातात येणार आहे पुरवठा निरीक्षकाला. महाराष्ट्रात कुठेही तुमचं पोस्टिंग झालं तरी बेसिक तुमचं पेमेंट असेल 45,000 रुपये. आणि S8 ह्याचं किती आहे? S8 मध्ये उच्चस्तरीय लिपिक या पदाचं पेमेंट जर तुम्ही बघितलात तर याची पोस्टिंग फक्त तुम्हाला कुठं आहे? याची पोस्टिंग मुंबईमध्येच होणार आहे. मुंबईमध्येच आहे या पदाची पोस्टिंग, फक्त मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बेसिक जरी कमी असलं तरी वेतन खूप जास्त येतं इथं. हे झाले 25,500 रुपये प्लस तुम्हाला महागाई भत्ता 45%, तर याचा 45% आपण घेऊया 11,000 रुपये. या बेसचा तुम्हाला 27%, 45% आज चालू असलेला महागाई भत्ता, मुंबईमध्ये 27% HRA, म्हणजे तुम्हाला राहण्यासाठीचे पैसे मिळतात, म्हणजे 27% याचं धरा. 25चं 27% म्हणजे 4 भाग करायचे आहेत. 8 8 8 8 32 होतात. तर तुम्ही 4 भाग जर केलं तर 6 चोक 24, 6,000 ते 6,500 रुपये तुम्हाला HRA मिळतो. हे झालं तुमचं बेसिक पेमेंट होतं 0,0,0,1 6 6 12 13 आणि 1, म्हणजे बेसिक तुमचं 40 ते 42,000 रुपये मिनिमम या उच्चस्तरीय लिपिक पदावरती तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुमचं पहिलं पेमेंट 40,000 पासून सुरू होईल उच्चस्तरीय लिपिकचं, आणि पुरवठा निरीक्षकचं जे पेमेंट आहे ते बेसिक तुमचं 45,000 पासून सुरू होईल. ते सिटीनुसार असणार आहे. पुरवठा निरीक्षकचं आणखी एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुमची या कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या डिव्हिजन मध्ये तुमची कोठेही बदली होते, कोठेही बदली होते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ह्याचं पोस्टिंग असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे पोस्टिंगचं झालं. आता सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला काय केलेलं आहे, यांनी क्रम मागून घेतलेत की मला पहिल्यांदा, मी महाराष्ट्रात पहिला आलो तर मला कोकण द्या, 2 नंबर पुणे द्या, 3 नंबर नाशिक द्या. तुम्ही याच्यामध्ये क्रमांक बदलू शकता, म्हणजे तुमच्याकडनं विभागाचे प्रेफरन्स मागून घेतलेले आहेत की मला कोणत्या विभागामध्ये काम करायला आवडेल. त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या विभागात, त्याच्यामध्ये नाही झालं तर विभागात, अशी तुमची विभागानुसार सिलेक्शन लिस्ट, फायनल सिलेक्शन. म्हणजे तुमच्याकडनं फक्त पोस्टिंगसाठी सिलेक्शन मागून घेतलं जाणार आहे. तुमचं एकच लागेल, फक्त पोस्टिंगसाठी तुमचं सिलेक्शनसाठी तुम्हाला ते हे मागून घेतले जाणार की कोणत्या विभागामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल. हे 2 पदाबद्दल बेसिक माहिती एवढी तुम्हाला सफिशियंट आहे. आता या पेजवरती जर बघितलं तर आरक्षणासंबंधी तरतूद आहे. आरक्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असायला अपेक्षित आहे. सध्या खेळाडूंसाठी आरक्षण, दिव्यांगासाठीचं आरक्षण, मादी, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे. आता बघा,
इथं पात्रतेसाठी आता आपल्याला महत्वाचं आहे ती म्हणजे पात्रता. पात्रतेमध्ये भारताचा नागरिक असावा हे तर काय 100% असतंच. साधारण वय जर बघितलं तर ओपनचा एखादा कॅन्डिडेट असेल तर त्याला 38 वर्ष आहे आणि मागासवर्गीय गटाचा कॅन्डिडेट असेल तर त्याला 43 आहे. डिसेंबर 2023च्या पूर्वी ज्या काही भरती होणार आहेत त्या भरतीमध्ये शासनाने 2 वर्षाचं अधिकचं काय केलेलं आहे, 2 वर्ष अधिकची कालावधी दिलेला आहे. म्हणजे ओपनचा 40 वर्षापर्यंतचा व्यक्ती आणि मागासवर्गीय 45 वयापर्यंतचा व्यक्ती या ऍड मध्ये पात्र असणार आहे. हे वयाचं इतकं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, त्याच्याबद्दल काही आणखी नाही. बाकी जे तुम्हाला ज्याच्या गोष्टी ऍड करायच्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढलं जे महत्वाचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आपल्यासाठी, बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिसणारच आहेत परंतु त्यातलं शैक्षणिक अर्हता तुम्हाला महत्वाची आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. दोन्ही पोस्टसाठी मिनिमम पदवी लागते किंवा शासनाने पदवीच्या समतुल्य जे काही सांगितलेलं आहे ते लागतं. म्हणजे पहिली पात्रता आहे तुमच्याकडे पदवी असावी, हे एकच पात्रता याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि पुरवठा निरीक्षकामध्ये जर समान मार्क एखाद्या पोरांना पडले तर त्याच्यामध्ये व्यक्तीने जर अन्न तंत्रज्ञान किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स याच्यामध्ये जर डिग्री केलेली असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. फक्त प्राधान्यक्रम आहे, याची काही आवश्यकता नाही, नसेल तरीही चालतं, फक्त प्राधान्य तर याला पहिल्यांदा घेतलं जातं. आणि अंतिम म्हणजे तुमच्याकडे डिग्री कशी असावी, 30 डिसेंबर याच्या शेवटची मुदत आहे काय भरण्याची, फॉर्म भरण्याची. त्याच्या अगोदर त्या व्यक्तीकडे पदवी असावी आणि मराठी भाषेचं त्याला ज्ञान असावं. म्हणजे 10वी किंवा 12वीला या दोन पैकी एका वर्षामध्ये तुम्हाला मराठी हा विषय असावा. बस इतकंच तुम्हाला त्याची हे लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे परीक्षेचं स्वरूप. परीक्षेच्या स्वरूपामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आहे. मराठी इंग्लिश हे तुम्हाला 12वी लेवलचं विचारलं जाणार आहे. सामान्य ज्ञान हे तुम्हाला पदवी लेवलचं आणि बुद्धिमत्ता चाचणी पदवी लेवलचे आहे. ह्या प्रत्येक 4 सेक्शन वरती 25 प्रश्न असणार आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, एका प्रश्नाला 2 गुण, असे टोटल 200 प्रश्न, 2 तास वेळ. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ही परीक्षा कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे. त्यानंतर त्याच्याबाबत तुम्हाला या परीक्षेमध्ये मिनिमम 45% गुण घ्यावेच लागणार आहेत. ज्याला मिनिमम 45% गुण मिळतील तोच क्वालिफिकेशनसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. 2 तासाचा वेळ आहे याबद्दल सांगितलं. अर्ज भरण्याची तुम्हाला पद्धत आता सवय लागलेलीच आहे. कागद अपलोड करण्याची किंवा कागद परीक्षेच्या दिनांकाच्या, तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरताय तोपर्यंत तुमच्याकडे कागद असली पाहिजेत जी जी आवश्यक आहेत ती. परीक्षा शुल्क राखीव असेल तर 1000 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क आहे आणि मागासवर्गीय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 900 रुपये आहे. माजी सैनिक असेल तर त्याच्यासाठी माफ आहे परीक्षा शुल्क. त्यानंतर डेट उद्यापासून तुम्हाला चालू होणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर परीक्षेची तारीख 7 दिवस अगोदर कळवली जाणार आहे. निवड प्रक्रिया इथं तुम्हाला दिलेली आहे. जी सुरुवातीला मी सांगितलेली ती निवड प्रक्रिया याच्यामध्ये आहे. सुरुवातीला जनरल मेरिट लिस्ट लागेल, त्याच्यानंतर फायनल अंतिम निवड यादी लागणार आहे. अगोदर जनरल मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्यांना किती मार्क मिळाले ते लागेल आणि त्याच्यानंतर निवड यादी लागणार आहे. जर एकाच मार्कावर जास्त मुलं असतील तर पहिल्यांदा प्रेफरन्स हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला, त्यानंतर वयाने जो जास्त असेल त्याला, त्यानंतर तिसरा प्रेफरन्स त्याला उच्च शैक्षणिक पात्रता असा दिला जाणार आहे. त्याच्यानंतर विभागाचा पसंतीक्रम हा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेला मुद्दा आहे, तो म्हणजे विभागाचा पसंतीक्रम सादर करणे. आपल्याकडनं विभागाचा पसंतीक्रम घेतला जाणार आहे. उमेदवाराला सर्व 6 विभागांसाठी पसंतीक्रम द्यायचा आहे. फक्त एकच नाही तर तुम्हाला पुणे, साधारणपणे पुणे 1 नंबर द्या. 2 नंबर तुम्ही ज्या विभागातले आहात, प्रेफरन्स कसा द्यावा, प्रेफरन्स कसा द्याल तुम्ही, कारण ही जिल्हा लेवलवरती पोस्टिंग होणार असते. पहिला प्रेफरन्स हा स्वतःचा काय करायचा आहे, स्वतःचा विभाग टाकायचा. तुम्ही ज्या विभागातले असाल त्या विभागामध्ये. 2 नंबरला तुम्ही पुणे टाका, पुणे विभाग तुम्ही राहण्यासाठी व्यवस्थित आहे. 3 नंबरला नाशिक विभाग टाका किंवा तुमचे शेजारचा विभाग टाका, तुमच्या शेजारचा विभाग टाका.
4 नंबरला अमरावती टाका किंवा कोकण टाका, जे कोकणच्या जवळ आहेत. एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नागपूर विभाग टाका. जे स्वतःचा विभाग आहे तो महत्वाचा आहे. कारण तुम्ही जर लातूरचा असेल तर मी कसा प्रेफरन्स टाकणार? छत्रपती संभाजीनगर हा माझा पहिला प्रेफरन्स असेल, कारण आपल्या विभागामध्ये काम करायला पाहिजे. 2 नंबर मी पुणे टाकणार, कारण माझ्यासाठी तो जवळ आहे. 3 नंबर मी अमरावती टाकणार, माझ्यासाठी तो जवळ आहे. 4 नंबर मी नाशिक टाकणार. 5 नंबर मी मुंबई टाकणार आणि 6 नंबर मी नागपूर टाकणार. हा असा प्रेफरन्स, म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या साईड, म्हणजे आपलं सिलेक्शन तर सुरुवातीचे 4-5 वर्ष तरी आपल्याला जिल्ह्याच्या साईडला काम करता येतं. सुरुवातीला तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची 1 2 3 4 5 6 6ही प्रेफरन्स टाकायचे आहेत. आणि फक्त तुम्हाला कोणत्या हे पुरवठा निरीक्षक या पोस्टसाठीच हे पसंतीक्रम द्यायचे आहेत. तुम्ही पुरवठा निरीक्षक पदावरती निवड झालात तर तुमची पोस्टिंग कुठे कुठे होणार आहे? पहिला आहे पुरवठा निरीक्षक 1 पद, दुसरं आहे गोदाम व्यवस्थापक, तिसरं आहे धान्य खरेदी निरीक्षक आणि तिसरं आहे अव्वल कारकून पुरवठा. या 4 ठिकाणी 4 पदनामावरती पोस्टिंग होऊ शकते. कुठेही कोणत्याही जिल्ह्यात तुमची नियुक्ती होणार आहे. जिल्हा बदलायचा तुमच्या हातात नाही, जिल्ह्यात कुठेही होते, कोणत्याही ठिकाणी तुमची बदली सुद्धा होणार आहे. आणि उच्चस्तरीय लिपिक आहे त्याची पोस्टिंग फक्त आणि फक्त मुंबईमध्ये होणार आहे. ती म्हणजे वित्तीय सल्लागार किंवा उपसचिव, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग याच कार्यालयामध्ये तुमची पोस्टिंग होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठेही पोस्टिंग होणार नाहीये. ओके. ह्या सेवा शर्ती दिल्या आहेत अपंगाच्या बाबतीत. सेवा शर्तीमध्ये डॉक्युमेंट, संगणक अर्हता वगैरे सगळं राहणार आहे. आणि निवडच्या नंतर परिवीक्षाधीन कालावधी हा 1 वर्षाचा असतो. त्याच्या अंतर्गत एक डिपार्टमेंटल एक्झाम होते आणि डिपार्टमेंटल एक्झाम झाल्यानंतर ती पास व्हावं लागतं. त्यानंतर पुरवठा निरीक्षक या पदाची महसूल विभागांतर्गत कोठेही बदली होऊ शकते. त्या महसूल विभागांतर्गत तुमची पोस्टिंग होणार. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त काम करायला आवडेल, कुठल्या विभागामध्ये सोयीस्कर असेल. त्यासाठी आता हे प्रत्येक विभागनिहाय पोस्टिंग आलेले आहेत. विभागनीय पदांचा विचार न करता तुम्ही व्यवस्थित तुमचं सिलेक्शन तरी कुठं ना कुठं करणारच आहेत. ते फक्त तुम्हाला कुठं काम करायचं आहे याची निवड करायची आहे. आणि उच्चस्तरीय लिपिकचे तर मुंबईला ठरलेलंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन नाही. सिलेबसमध्ये नॉर्मल सिलेबस आहे जो सगळीकडे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सगळ्या पेपरला जे IBPS आहे, मराठी नॉर्मल सगळं तुम्हाला माहीतच आहे. इंग्लिश, व्होकॅब्लरी, ग्रामर, त्याच्यानंतर पॅसेज वगैरे असणार आहे. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला कुठं कुठे एक्झाम सेंटर असणार ते सुद्धा 22 परीक्षा केंद्र आहेत. त्याच्यानंतर परीक्षेसंबंधी विशेष सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत की ज्या ज्या असतील त्या mahafood.gov.in किंवा सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याच्या गोष्टी मिळून जातात. बाकी याच्या व्यतिरिक्त परीक्षेचं वगैरे सगळं आता पाठ झालेलं आहे. ते नॉर्मल जसा IBPS चा पेपर असतो तसा असणार आहे. ओके, थँक्यू.